स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, आपण ह्यावेळेस खूपच महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत, जी की तुमच्यासाठी खूपच फायदेमंद असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओचा नक्कीच फायदा मिळेल। तसंच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या विविध योजनांचा तुम्हाला फायदा मिळेल, लाभ मिळेल किंवा माहिती मिळेल। तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मग मित्रांनो, आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत ते कशामुळे ठरले व त्यासाठी काय करावं लागेल। काही लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात जे सरकारने पाऊल उचलले ते खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो। यामुळे जे महिला लाभार्थ्यांना गरज नसताना देखील या योजनेचा लाभ घेतात त्यांची रक्कम बंद होईल आणि ज्यांना खरोखर गरज आहे, ज्यांना खरोखर पैशांची खूपच जास्त गरज भासते, त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास यामुळे खूप मित्रांनो फायदा होणार आहे। त्यामुळे सरकारचे पाऊल खूपच महत्त्वपूर्ण असेल। मग मित्रांनो बघा, संजय गांधी निराधार योजनेचा ज्या महिलांना लाभ मिळतो त्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील। म्हणजे मित्रांनो, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात किंवा ह्या योजनेसारख्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल की ज्यामध्ये महिलांना 1500 रुपये त्यापेक्षा जास्त काहीतरी रुपयाचा लाभ मिळतो, त्या सर्व महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। तसेच मित्रांनो, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, म्हणजेच त्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर वाहन नोंदणीकृत असेल, ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। पण मित्रांनो, यासाठी एक अपवाद आहे, ट्रॅक्टर। मग मित्रांनो, ज्या कोणी कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन नोंदणीकृत आहे, म्हणजे त्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे जे ट्रॅक्टर आहे ते ट्रॅक्टर सोडून, म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, 4 व्हीलर आहे, ते या योजनेसाठी पात्र असणार नाहीत, ते या योजनेसाठी आता अपात्र असणार आहेत। सरकार खूपच कसोशीने आता चौकशी करणार आहे। तसंच मित्रांनो, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। म्हणजे बघा मित्रांनो, सरकारने अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासाठी पात्रता अपात्रता काय असेल ते तुम्हाला सरकारने अगोदर सांगितलं होतं। तरीही काही लोकांनी अपात्र असताना देखील या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना या योजनेचे पैसे मिळत आहेत। तुम्हाला जसं माहितीच आहे की सरकार निवडल्यानंतर बोलले होते की 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, तर ते आता रक्कम मित्रांनो वाढलेली आहे। सरकारची चौकशी देखील आता वाढलेली आहे। सोबतच मित्रांनो, तुम्हाला जसं माहिती आहे की 5 एकरच्या वर जर तुमच्याकडे वावर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। म्हणजे मित्रांनो, या योजनेसाठी आता जी चौकशी ती खूपच जास्त पद्धतीने खूपच जास्त करण्यात येणार आहे आणि जे अपात्र आहे त्यांना त्यांची रक्कम म्हणजे त्यांना लाभ मिळणे आता बंद होणार आहे। मग मित्रांनो, तुम्ही आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता विविध प्रकारच्या व्हिडिओमध्ये सांगतात की जेल होईल किंवा पैसे वसूल होतील, ते होईल तेव्हा होईल मित्रांनो, पण आता अपात्र व्यक्ती जी आहे, महिला आहे, त्यांचं आता लाभ मिळणं बंद होणार आहे। तसंच मित्रांनो, ज्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असेल, तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार होते किंवा आहेत ते अपात्र असतील। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, आयकर भरणारे म्हणजे जे की सरकारी नोकर किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ते देखील आयकर भरत असतात। त्यांना म्हणजे जे आयकर भरताय ज्या कुटुंबातील सदस्य, त्या कुटुंबातील महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसंच ज्या कुटुंबात अगोदर कोणी आमदार किंवा खासदार होते किंवा आता सध्या विद्यमान आमदार किंवा खासदार आहे, त्या कुटुंबातील सदस्यांना देखील, त्या कुटुंबातील ज्या महिला सदस्य लाभार्थी असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसंच मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की एका घरामध्ये म्हणजे एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार होता। एक महिला म्हणजे विवाहित व एक अविवाहित। आता मित्रांनो, ही देखील चौकशी होणार आहे। तसंच मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता सरकार चौकशी करत आहे, म्हणजे कदाचित तुमची चौकशी अशा पद्धतीने होऊ शकता की काही अधिकारी तुमच्यापर्यंत थेट डायरेक्ट तुमच्या घरी येऊन तुमची तपासणी करू शकता, तुमची पडताळणी करू शकता किंवा विविध पद्धतीने जसं की ऑनलाईन बायोमेट्रिक पद्धतीने वगैरे तुमच्या विविध डॉक्युमेंट्सच्या आधारे तुमची तपासणी होऊ शकते की तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहात का नाही।
तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून, म्हणजे मित्रांनो सरकार कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करेल, तुमची पडताळणी करते किंवा तुमच्या घरी प्रत्यक्ष येऊन अधिकारी वर्गाचा एखादी भाग येईल आणि तुम्हाला तुमच्या घरी प्रत्यक्ष तपासणी करू शकतो की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का. म्हणजेच बघा मित्रांनो, सरकार तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहेच, पण सोबतच ज्या महिला अपात्र असतील त्यांना देखील या योजनेच्या लाभापासून आता वंचित करणार आहे. म्हणजेच सरकार असं पाऊल का उचलत आहे, तर मित्रांनो ज्या महिला खरोखर ज्यांना गरज आहे, ज्यांना खरोखर या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्याच महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा. तसेच ज्यांना गरज नसेल, ज्यांना इतर कोणत्या वेगळ्या योजनेचा लाभ मिळत असेल, त्यांना या योजनेपासून लांब ठेवायचं आहे व सरकारला जे खरोखर वंचित लोक आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं सरकार पाऊल टाकत आहे. त्यामुळे सरकार असं इतक्या कठोर पद्धतीने आता त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करेल आणि ज्या महिला अपात्र असतील त्यांना अपात्र ठरवून त्यांची रक्कम बंद करणार आहे. तसंच मित्रांनो, ज्या महिला पात्र आहे त्यांना पुढे कंटिन्यू 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेच. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो आणि खूप धन्यवाद प्रकट करतो. मित्रांनो, तुम्हाला असं विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपला चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या विविध योजनांबद्दल माहिती मिळेल. तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपला मनस्वी आभार. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.